वर्दीचा रंग खाकी की भगवा. वर्दी राजकारणात उतरवली की राजकारण वर्दीत घुसलं. IPS विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंचा घणाघात. खाकी वर्दी निष्पक्षतेचं प्रतीक, पण तीच वर्दी घालून एक IPS अधिकारी संघगीत गातो. आणि हे अधिकारी कोण तर विश्वास नांगरे पाटील. पण राज ठाकरे म्हणतात यांना दुहेरी निष्ठा झालीये. हिंदू संमेलनात RSS वर स्तुतीसुमन, विरोधकांचा हल्ला आणि आता नागपूर बदलीची चर्चा. वर्दीचा रंग खाकी की भगवा. वर्दी राजकारणात उतरवली की राजकारण वर्दीत घुसलं. पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. नांगरेंची खाकी संघाची, राज ठाकरेंचा हल्ला बोल. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. राज्यात सध्या हिंदू संमेलनं भरवली जात आहेत. या संमेलनांना अराजकीय म्हटलं जातंय, पण त्यात चर्चा होतीये राजकीयच. एका अशाच संमेलनात IPS विश्वास नांगरे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते म्हणे. त्यांनी तिथं काय केलं तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांची तोंड भरून स्तुती केली. बस इथंच बॉम्ब फुटला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट मैदानात उतरले. राज ठाकरेंचं क्लिअर कट म्हणणं पडलं, पोलीस अधिकारी आहात, निष्ठा फक्त संविधान आणि कायद्याशी हवी. संघाबद्दल आपुलकी असेल तर मनात ठेवा, नाहीतर राजीनामा द्या आणि भाजप संघात जा. पुनर्वसन हमी योजना सुरूच आहे. त्यानंतर तर राज ठाकरेंनी आणखी धारधार घाव घातला. नांगरे पाटलांच्या वर्दीचा खाकी रंग पोलीस दलाचा आहे असं वाटत होतं, तो संघाच्या आधीच्या खाकी हाफ पॅन्टचा आहे हे आत्ताच कळलं. हा असा आरोप करून राज ठाकरेंनी थेट कॅरेक्टर सर्टिफिकेटच फाडलं. आता पुढचा मुद्दा, राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या दुहेरी निष्ठेचा. कायदा काय सांगतो तर ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स एकदम क्लिअर कट. कलम 5 सांगतं, सरकारी अधिकाऱ्यानं राजकीय तटस्थता पाळली पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या कार्यक्रमात सहभागी होता कामा नये. यावर राज ठाकरेंनी जुना दाखलाच काढला. 2012ला मनसेनं रझा अकादमी विरोधात मोर्चा काढला होता. तेव्हा एका कॉन्स्टेबलनं येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून अभिनंदन केलं. त्यावर तत्कालीन सरकारनं काय केलं, निष्पक्षता सोडली म्हणून त्या कॉन्स्टेबलला थेट सक्तीच्या रजेवर पाठवलं. मग आता यावरच राज ठाकरेंनी सवाल केला, हाच नियम IPS नांगरे पाटलांना का नाही? कॉन्स्टेबलसाठी एक न्याय, IPS साठी दुसरा. ही दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते का? इथं प्रश्न एकट्या नांगरे पाटलांचा नाही, प्रश्न सिस्टीमचा आहे. नियम सगळ्यांना सारखे की मर्जीतल्यांसाठी वेगळे? या वादात आणखी तेल ओतलं गेलं ते नागपूर बदलीच्या चर्चेत. नांगरे पाटलांची बदली नागपूरला होणार अशी बातमी आली. विरोधक म्हणाले हे बक्षीस आहे की शिक्षा? संघाच्या व्यासपीठावरून स्तुती केली की नागपूरला प्रमोशन मिळतं का? हे तर थेट नागपूर कनेक्शन असं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीनं टीका केली. आमदार खासदारांना आमच्याकडे या म्हटलं की धावत पळत जावं लागतं. आता अधिकारी पण तेच करतायत. उद्या लोकांनी दाद मागायची कुणाकडे असा टोला उद्धव ठाकरे गटानंही आणला. पण या सर्व प्रकरणावर सरकार, गृह विभाग मात्र मूग गिळून गप्प. पण गप्प बसणं म्हणजे मौन संमती आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो. 2024ला एका अधिकाऱ्यानं एका पक्षाच्या नेत्याचं कौतुक केलं म्हणून निवडणूक आयोगानं त्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केली होती. मग इथं संघ म्हटल्यावर सगळं ऑल इज वेल कसं? हा डबल स्टँडर्ड नाही का? खरं सांगू, राज ठाकरे एक गोष्ट बरोबर बोलले, प्रत्येक पक्षाला, संघटनेला कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे, त्यावर आक्षेप नाही. प्रश्न फक्त एकच की वर्दीत असताना कुठं जायचं आणि काय बोलायचं याचं भान असावं. कारण उद्या सत्ता बदलली, दुसरा पक्ष आला, त्यांच्या विचारांच्या कार्यक्रमाला जर दुसरा अधिकारी गेला आणि त्यानं त्यांची स्तुती केली तर आज गप्प बसणारे उद्या बोंबा मारतील. त्यामुळे चुकीचे पायंडे पाडू नका. भविष्यातल्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हे जे राज ठाकरे म्हणालेत त्यात चुकीचं काय? एकूणच काय तर नांगरे पाटील चांगले कार्यक्षम अधिकारी आहेत यात वाद नाही, पण सत्सद विवेक बुद्धी हीच अधिकाऱ्याची खरी ताकद असते.
ती त्यानं एखाद्या पक्ष संघटनेसमोर गहाण टाकली तर सामान्य माणसानं न्याय कुणाकडे मागायचा? आमदार खासदार विकले जातात अशी बोंब आपण मारतो, उद्या अधिकारी पण विकले गेले असं म्हणायची वेळ आली तर लोकशाहीचा खेळ खल्लास. थोडक्यात नांगरे पाटील असोत की दुसरं कुणीही, वर्दी घातली की ती फक्त भारतीय संविधानाची असते. तिचा रंग खाकी असतो, भगवा नाही, हिरवा नाही की निळा नाही. तुम्हाला काय वाटतं? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.